नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर अनेक कुटुंबांसाठी खूप महत्त्वाचा असतो. तो विषय म्हणजे आपल्या मुलासाठी योग्य शाळा निवडणं. आता हे जे विश्लेषण आहे ते कुठून आलंय, तर एका भारतीय शहरातल्या पालकांच्या अनुभवांवर आधारित एका समाजशास्त्रीय अभ्यासातून. प्रश्न तसा साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर, या एका उत्तरावर मुलांचं अख्खं भविष्य अवलंबून असतं. म्हणजे बघा, ही काही फक्त एका शाळेच्या इमारतीची निवड नाहीये. ही निवड आहे एका मार्गाची, एका भविष्याची. तर मग पालक हा इतका मोठा निर्णय नेमका घेतात कसा? चला बघूया. आपल्याकडे म्हणजे भारतात शिक्षणाकडे कसं पाहिलं जातं, तर ती एक शिडी आहे, प्रगतीची शिडी. वर जाण्यासाठी, आपलं आयुष्य अधिक चांगलं बनवण्यासाठीचा एक मार्ग. म्हणूनच शाळेची निवड करणं हे काही फक्त ॲडमिशन घेण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते त्या शिडीची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी निवडण्यासारखं आहे. तर मग या अभ्यासाचं केंद्र आहे लखनौ शहर. आणि इथल्या पालकांसमोर दोन अगदी स्पष्ट मार्ग आहेत, दोन वेगवेगळी वास्तवं. चला तर मग बघूया हे मार्ग नेमके कोणते आहेत. इथे दोन पूर्णपणे वेगवेगळी जगं दिसतात. म्हणजे एका बाजूला आहेत सरकारी शाळा, सगळ्यांसाठी खुल्या, खर्च अगदी कमी, पण सुविधा अनेकदा अगदी मूलभूत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत खाजगी शाळा, महागड्या, इंग्लिश मीडियमच्या, आणि त्या फक्त शिक्षणच नाही देत, तर त्यासोबत एक प्रकारची प्रतिष्ठा, एक स्टेटस आणि भविष्याचं एक आश्वासनही देतात. आता ही आकडेवारी बघा, इंटरेस्टिंग आहे. उत्तर प्रदेशात आजही सरकारी शाळा जास्त आहेत हे खरंय, तब्बल 53%. पण खाजगी शाळाही कमी नाहीत, जवळजवळ 38%, म्हणजे जवळजवळ 40%. याचा अर्थ अगदी सरळ आहे, पालक मोठ्या संख्येनं खाजगी शिक्षणाकडे वळतायत. पण प्रश्न हा आहे की असं का होतंय? बरं, आता आपण त्या कुटुंबांबद्दल बोलूया ज्यांच्यासाठी प्रत्येक रुपया महत्त्वाचा आहे, म्हणजे कष्टकरी वर्ग. त्यांच्यासाठी शाळेची निवड ही स्वप्नांवर नाही, तर गरजेवर अवलंबून असते. एक व्यावहारिक निर्णय असतो तो. श्री रमेश, जे रोजंदारीवर काम करतात, त्यांचं हे बोलणं ऐका. हे शब्द हे फक्त त्यांचे नाहीत, तर त्यांच्यासारख्या अनेक पालकांच्या मनातली गोष्ट सांगतात. इथे निवड ही आवडीची नसते, तर शक्यतेची असते. काय परवडतं ह्यावर सगळं ठरतं. आर्थिक वास्तवच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग ठरवतं. सरकारी शाळा का निवडली जाते, यामागे एक पक्कं आर्थिक गणित आहे. विचार करा, शिक्षण मोफत, गणवेश मोफत, पुस्तकं मोफत आणि वर दुपारचं जेवणही मोफत. आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न मर्यादित आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय फक्त सोपा नाही, पर तो अत्यंत शहाणपणाचा निर्णय ठरतो. समाजशास्त्रामध्ये याला एक नाव आहे, रॅशनल चॉईस थिअरी. आता हे नाव जरा जड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. याचा अर्थ, लोक त्यांच्या परिस्थितीत खर्च आणि फायदा बघून स्वतःसाठी जे सर्वोत्तम आहे तो निर्णय घेतात. कष्टकरी पालक नेमकं हेच करतात. ते खर्च आणि फायद्याचं गणित मांडतात आणि एक व्यावहारिक निर्णय घेतात. अच्छा, तर ही झाली एका बाजूची गोष्ट. आता दुसऱ्या बाजूकडे वळूया, मध्यमवर्गीय दृष्टिकोन. इथे शाळेच्या निवडीकडे एक निर्णय म्हणून नाही, तर एक धोरणात्मक गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. आणि ही गुंतवणूक फक्त पैशांची नाहीये. इथे एका वेगळ्याच प्रकारच्या भांडवलावर लक्ष आहे, ज्याला सांस्कृतिक भांडवल किंवा कल्चरल कॅपिटल म्हणतात. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, मुलांना असं शिक्षण, अशा सवयी आणि अशी बोलण्याची ढब शिकवणं, ज्यामुळे त्यांना समाजात एक वेगळं स्थान, एक प्रतिष्ठा मिळेल. श्री नमन, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांचं म्हणणं ऐकलं की हा मुद्दा अगदी स्पष्ट होतो. त्यांच्यासाठी शाळेची फी हा खर्च नाहीच, तर ती मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक इन्व्हेस्टमेंट आहे, आणि त्यांना खात्री आहे की या इन्व्हेस्टमेंटवर चांगला परतावा नक्की मिळणार. या गुंतवणुकीचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे भाषिक भांडवल. म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर, इंग्रजी बोलता येण्याची क्षमता. याकडे एक अशी संपत्ती म्हणून पाहिलं जातं जी भविष्यात चांगल्या नोकरीचे आणि सामाजिक यशाचे दरवाजे उघडणार आहे. आणि डॉक्टर स्वाती, ज्या सहाय्यक प्राध्यापक आहेत, त्यांचं हे म्हणणं ऐका. यातून खाजगी शाळा का निवडल्या जातात यामागचं एक मोठं कारण समोर येत आहे. ते म्हणजे इंग्रजी भाषेला दिलं जाणारं प्रचंड महत्त्व. ती एक ग्लोबल भाषा आहे आणि तिच्याशिवाय यश मिळवणं कठीण आहे असं मानलं जातं. आता हे आकडे बघा. ही लखनौमधल्या एका खाजगी शाळेची फी आहे. वार्षिक फी हजारो रुपयांमध्ये आहे. हे आकडे बघितल्यावर गुंतवणूक हा शब्द किती योग्य आहे हे आपल्या लक्षात येतं. हा एक मोठा आर्थिक निर्णय असतो. पण एक मिनिट, हे सगळे निर्णय फक्त पैसे आणि भविष्याचे विचार करूनच घेतले जातात का? तर उत्तर आहे नाही. या सगळ्याच्या मागे एक अदृश्य शक्ती काम करत असते. एक अशी शक्ती जी आपल्या सवयींमध्ये, आपल्या विचारांमध्येच दडलेली असते.
या अदृश्य शक्तीला समाजशास्त्रज्ञ म्हणतात हॅबिटस. आता पुन्हा एकदा, हा शब्द जरी अवघड वाटला तरी कल्पना अगदी सोपी आहे. समजा आपल्या मनात एक कंपास किंवा एक नकाशा बसवलेला आहे. हा नकाशा तयार कसा होतो? तर आपल्या बालपणातून, आपल्या कुटुंबातून आणि आपल्या सामाजिक वर्गातून. आणि मग नकळतपणे हाच नकाशा आपल्याला दिशा दाखवत राहतो की काय शक्य आहे, काय योग्य आहे आणि आपण कुठपर्यंतची स्वप्न बघू शकतो. तर कष्टकरी पालकांसाठी त्यांचा हॅबिटस त्यांना काय सांगतो? तो त्यांना व्यावहारिकतेच्या मार्गावर ठेवतो. तो त्यांना सांगतो की जे उपलब्ध आहे त्यातल्या त्यात सर्वोत्तम काय. त्यांच्यासाठीचं जग हे गरजेच्या नियमांवर चालतं, स्वप्नांच्या नाही. आणि ह्याच्या अगदी उलट मध्यमवर्गीय पालकांसाठी हॅबिटस काय करतो? तो शाळेच्या निवडीला एका स्ट्रॅटेजिक प्रोजेक्टमध्ये बदलून टाकतो. त्यांच्यासाठी शिक्षण ही एक स्पर्धा आहे, एक रेस आहे, जिथे भांडवल जमा करणं आणि आपला सामाजिक दर्जा टिकवणं किंवा वाढवणं हे मुख्य ध्येय असतं. तर मग या दोन वेगवेगळ्या मार्गांचा, या दोन वेगवेगळ्या जगांचा आपल्या समाजावर काय परिणाम होतो? जरा विचार करा. जेव्हा श्रीमंत आणि गरीब मुलं वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायला लागतात, तेव्हा आपण नकळतपणे कसा समाज घडवत असतो? तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, शाळेची निवड ही वाटते तितकी स्वतंत्र किंवा सोपी नसते, ती आर्थिक वास्तवाने बांधलेली असते. दुसरा मुद्दा, पालक फक्त शाळा नाही तर मुलांसाठी एक प्रकारचं भांडवल निवडत आहेत. आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही सगळी प्रक्रिया नकळतपणे समाजातली दरी आणखी वाढवत आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न जो विचार करायला भाग पाडतो की शाळेच्या निवडीची ही जी व्यवस्था आहे ती खरंच सगळ्यांना समान संधी निर्माण करून देते, की ती फक्त आपल्याला आधीपासून माहीत असलेलं जग, तीच सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा निर्माण करते? याचा विचार नक्की करायला हवा.